शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गुमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, तुका मने जाते ताप दर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, विडल विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगातून संत महापुरुषाचं वर्णन करतात. विडल संतांच्या विचारानं ज्यांचं जीवन प्रेरित झालेलं होतं असं आपलं सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी विलासरावजी देशमुख सरांचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्ध त्यांचा संपूर्ण देशमुख परिवार आणि सरांवर प्रेम करणारा परिसरातील सर्व जनसमुदाय या सगळ्यांच्या वतीने या कार्यक्रमाला प्राप्त झालेली ही भव्यता आणि दिव्यता. विडल शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती सरांच्या जीवनामध्ये घडली आणि शिक्षण क्षेत्राच्या बरोबर समाजकारण आणि राजकारण सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचं त्यांनी केलं. म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सरांचा विशेष दबदबा होता. आदरणीय आमदार साहेबांच्या सुद्धा ते विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण जीवन साहेबांवरची निष्ठा त्यांची तिळमात्र ढळलेली नाही असे आपले देशमुख साहेबांच्या वरती प्रेम करणार असं हे टोकाचं व्यक्तिमत्व सरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. विडल इको थोडा कमी करा बोलताना, गायन करताना द्या, बोलताना कमी ठेवा इको थोडा आवाज द्या फक्त. आणि हा सोहळा त्यांच्या पश्चात त्यांचे तीनही चिरंजीव आपल्या वडिलांच्या विचाराची परंपरा सांभाळत आपल्या आई वडिलांचं आपल्यावर असलेलं ऋण आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज अन्नदानाचा ज्ञानदानाचा भव्य सोहळा त्यांच्या या परिवारानं आयोजित केलेला आहे. त्यांचे चिरंजीव आमचे परमार्थ स्नेही ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष माझ्यासोबत संपर्क साधून विशेष अट्टहास घेतला असे आमचे सतीशराव विलासराव देशमुख मुंबईमध्ये उप अभियंता म्हणून ते काम करत आहेत. त्यांचं महाराष्ट्रभर विशेष जाळं आहे असे आमचे सतीश दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचे दुसरे बंधू प्रमोदराव देशमुख प्रगतशील शेतकरी आहेत आणि तिसरे बंधू उदयराव देशमुख ते शिक्षक आहेत. एक इंजिनियर आहेत, एक शिक्षक आणि एक काळ्या आईची सेवा करतात. म्हणजे अशी ही त्रिमूर्ती भाऊ तीन आहेत पण विचार एक आहेत आणि अशी एकत्र कुटुंब पद्धती या परिवारानं जपलेली आहे. आणि म्हणून आज एवढा भव्य सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विडल या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकारांवर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे दादासाहेब पडळकर, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्व टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी समाजकारणातील राजकारणातील धर्मक्षेत्रातील उपस्थित सर्व व्यक्तिमत्व सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल आदरणीय सरांचं जीवन हे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करून आताची शिक्षण पद्धती वेगळी, त्या काळाची वेगळी. त्या काळात शिक्षकांना सुविधा नव्हती, आता काळ बदलत चला, हायटेक जमाना आला, सगळी माणसं घरपोच व्हायला लागली. पण सायकलवर जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणं ही सोपी गोष्ट नाही बरं का जुन्या काळामध्ये. म्हणून त्या काळात एक आदरवाचक शब्द होता गुरुजी, पुढे जी लावत होते. गुरुजींनाही विद्यार्थ्याविषयी विशेष कळवळा होता आणि विद्यार्थ्यांना सुद्धा गुरुजीविषयी विशेष आवड होती. सध्या ते पाहायला मिळत नाही. विडल
आणि गुरुजी हा विषय असा आहे, माणूस कितीही मोठा असू द्या, आयुष्यात जर गुरु नसेल तर त्याचं जीवन शून्य आहे. गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव भावे विना कैसा कळे, गुरु विना अनुभव भावे विना देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे संदेह, भावे विना देव न कळे संदेह अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना हो गुरुशिवाय अनुभव कळू शकत नाही. नामदेवराय अखंड देवाजवळ आहेत, पण जोपर्यंत गुरु कृपा नाही तोपर्यंत सगळ्या संत मांदियामुळे माय बाप म्हणजे अजून परीक्षा पास झालेल्या नाहीत. गुरु विना अनुभव कैसा कळे. देव जरी असल, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा संदीपानी ऋषींना गुरु मानावं लागलं, प्रभू रामचंद्रांना सुद्धा वशिष्ठ ऋषींना गुरुवर्य मानावं लागलं. तसं गुरुशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता नाही. आणि आणखी एक वाक्य बोलतो, गुरुनिष्ठा फार महत्वाची बरं का. ज्या पोरांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत, तालुके जिल्हे त्यांच्या ताब्यात आहेत, अधिकारी झाले, जीवनात फार मोठी प्रगती केली. आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरांना महाग आहेत, बोंबलत फिरतात आहे सध्या. का? गुरुनिष्ठाच नाही ना. गुरुनिष्ठा कशी असावी एकलव्याकडून शिकावं. ज्ञानोबराय सांगतात, श्री गुरुचे निनावे माती डोंगरी जयापशी होती, त्यांनी कोळी त्रिजगती एक वेद केली, मातीचा पुतळा केला. पण असं ज्ञान अर्जुनाला सुद्धा ओरट्या केलं, याला म्हणायचं गुरुनिष्ठा. विठ्ठल म्हणून गुरु या शब्दाशिवाय माणसाच्या जीवनाची परिपूर्णता नाही. असं अखंड जीवन ज्यांनी गुरुजी बनून आपलं प्रस्थापित केलं असे आदरणीय देशमुख सर अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. आणि शिक्षण क्षेत्राबरोबर समाजकारण आहे, राजकारण, धर्म क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना विशेष आवड होती. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे देशमुख सर. विठ्ठल काय काय माणसाला कुटुंब सांभाळता आली, समाजकारण करता आलं नाही. काय काळाने समाजकारण केलं, घरच्यांचं परपटांगण करून टाकलं. पण गुरुजी हे असं व्यक्तिमत्व आहे, घराच्या विकासासोबत सगळ्यांना विचार संपत्ती देऊन कुटुंबावर आपली माणसं, आपला समाज सुद्धा सुधारला पाहिजे. म्हणून बाप असावा, पण कसा असावा? जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. माझी पुण्याई नाही, माझी परंपराच वजनदार आहे. माझ्या वडिलांची मिराशी गाते, माझ्या वडिलांची मिराशी गाते, माझ्या वडिलांची मिराशी गाते, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, उपवास पाळणे लागला दार.
माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. वडिलांना मोठेपणा देऊन टाकलाय. मोठ्या माणसाचं लक्ष नाही बरं का. एखाद्या माणसाला विचारा ना, का हो तुम्ही घर बांधलं, गाडी घेतली, बंगला, आयुष्यात प्रगती केली, ते म्हणतं आपलं काय नाही, वाडवडिलाचे पुण्य आहे, त्यांच्या आशीर्वादानं झालं. हे मोठ्याचं लक्षण. आता खोट्याचं सांग का, आयुष्यात लय मोठे झाले तेव्हा का फुकट झालं काय, गामच गाळावं लागते, कष्टच करावं लागते, देव काय कोणाला बी देतो का, मी केलं असं जर म्हणतो तो खोटा, आणि वाडवडिलाच्या पुण्याने झाला असं जर म्हणतो तो मोठा. विठ्ठल ते चावल दादा चा वाटू नका, ते झाल्यानंतर, आता नाही. विडल विडल त्यामुळे अभंगाची जी बैठक आहे त्याचं हे सार आहे. शुद्ध विजापोटी बाप भाग्यवान असल्यावर चांगली मुलं जन्माला येणारच आहेत. परत एका गावात कीर्तनाला गेलो, एक 10वीचं पोरगं माझ्या पुढं गुटक्याच्या पुढ्या फुडीत होतं. म्हणलं गुटखा खाणं चांगलं नाही, ते मला महाराज गप्प बसा, कीर्तनात सांगा, असलं बैठकीत जमत नसते ह्या गोष्टी. आणि मी माझ्या बापाला भेट नाही गुटखा खायला, आणि तुम्हाला भेटतो काय. म्हणलं कुठे ह्याच्या नादाला लागतं, पोरं आतराप झाले. ते 10वी 12वीचे खून करते ते सध्या, बाल गुन्हेगार सगळ्यात सध्या स्तोम माजलं हे. म्हणलं तुझं असं तसं, बापाला भेट नाही आपल्याला कुठे भिन. तेवढ्या त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्या आणि मुठी मागं लपिवल्या. मी म्हणलं लय बात हाण्याचा, बापाला भेट नाही. मग का बिहाला महाराज, बापाला भिवलं म्हणून मुठी लपिवला नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपिवलाय. नाही बापच पेताड असेल तर पोरगं काय हरिपाठ घेणार आहे का. विठ्ठल बीज कळतं का, शुद्ध बीज या शब्दाचा अर्थ आहे तुमचे विचार, तुमचे संस्कार, तुमचा DNA, तुमचं रक्त पुढच्या पिढीत परावर्तित होणार आहे. हरिभक्त कुठं बिघडत नाही, ज्ञानोबर आहे का. परंपरा बघा, शुद्ध बीजापोटी हरिहर पंत, शुद्ध पंत, गोविंद पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत, मग ज्ञानोबर आहे. भानुदास महाराज, सूर्यनारायण, चक्रपाणी, मंगनाथ महाराज, शुद्ध बीजा. देव सगळ्याचं सोडून ज्यांचा अभंग आहे त्यांची काय पार्श्वभूमी, 8 पिढ्याचा परमार्थ. देव काय कुठे येत नसतो. विश्वंभर बाबापासून चालत आलेला परमार्थ. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कान्होबा, बोल्लोबा, आणि 8वी पिढी जगद्गुरु तुकोबाला. 8 पिढ्या पंढरपूरची वारी केली. भगवंता आम्ही वारकरी झालो, आमची पुण्य नाही. हेच तुकोबाराय समाजाच्या बाबतीत सांगतात की बीज जर शुद्ध असेल तर फळ सुद्धा गोमटीच येणार. अभंगाच्या पहिल्या पहिल्या चरणात तुकोबाराय हेच सांगतात, शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी.
गोमट्या बीजाची फळे ही गोमटी तुकोबाराय सांगतात. बीज जर शुद्ध असेल तर फळं त्याला गोमटीच येणार आहेत. एकच पाणी, एकच शेतकरी, एकच शेत, पण तेच पाणी ऊसाला गेलं तर गोड होतंय, कारल्याला गेलं तर कडू होतंय. का? बीजात फरक आहे बाबा. शुद्ध बीजापोटी चांगल्या व्यक्तिमत्वाच्या पोटी चांगलीच रत्न घडतात. फळे रसाळ गोमटी. म्हणून सरकारनं सुद्धा महामंडळ काढली शेतकऱ्याच्या बाबतीत, बीज महामंडळ. कशासाठी? हे तर शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, दर्जेदार बियाणं शेतकऱ्याला मिळावं आणि त्याचं जीवन प्रफुल्लित व्हावं. कारण फसवाफशी वाढली ना. का? बीज. मग सरकारने त्या बीजाचा विचार केला, पण ह्या बीजाचा, माणुसकीच्या बीजाचा राहिलंय का काय? संसाराच्या बीजाचा उपयोग करतं, त्याला संसार म्हणतात. पण परमार्थिक विचाराचं बीजारोपण जिथं होतं त्याला परमार्थ म्हणतात. विडल म्हणून संताच्या संगतीत आल्या जीवनात काही परिवर्तन होईल. चित्त देऊन ऐका. पण त्यासाठी आपल्याकडे एक महत्वाचा गुण पाहिजे. तुकोबाराय सांगतात, संत काही करू शकतात, पण परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्धांगे परिपाहे बीज शुद्धांगे परिपाहे बीज. करील ते काय नोहे महाराज, नोहे महाराज. 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 परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्धांगे परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्धांगे. करील ते काय नोहे महाराज, नोहे महाराज. 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 काय होऊ शकते? एकच गोष्ट फक्त आपण सांभाळायची. परिपाहे बीज शुद्धांगे. बीज शुद्ध पाहिजे तर संत कृपा आहे. यासाठी फळे रसाळ गोमटी. पण महाराज, आमचा थोडा संशय, तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला पटत नाही. का? बीज जर शुद्ध असेल तर चांगली मुलं जन्माला येतात. मग भक्त प्रल्हादाचा बाप राक्षसच होता ना. भाषा कळते का बघा. पण राक्षसाच्या पोटी हरिभक्त कस काय जन्माला आला? विठ्ठल. नाही, जो नारायण मला त्याला जेलमध्ये टाकीत होता, इतका बेकार राज्य करता अजून झाला नाही. एक वेळ रावण परवडला. त्याचा भाऊ तरी रामभक्त होता विभीषण. त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं ना, अखंड रामनामाचं चिंतन करत होता, लंकेत राहतो. पण रावणाने त्याच्या वाचून त्याला कधीच जेलमध्ये टाकलं नाही. पण हेव इतका नगाट होता हिरण्यकश्यपू. नारायण म्हणलं की डोक्याचे तिडीकच. इतका जर क्रूर आहे, मग अशा क्रूर माणसाच्या पोटी भक्त प्रल्हाद कस काय? मग तुमचं हे जोडायचं कुठं शुद्ध बीजा पोटी? विठ्ठल. विषय चित्त देऊन ऐका. तुकोबाराय, तुमचं म्हणणं वेद प्रमाण जरी म्हणणं असेल तरी आम्हाला सिद्धांतानं ते पटत नाही. बाप हिरण्यकश्यपू वाईट आहे, त्याच्या पोटी चांगला मुलगा जन्माला आला. मग तुमचं जोडायचं कुठं शुद्ध बीजा पोटी? बरं, आणखी एक सिद्धांत सांगतो, चित्त देऊन ऐका बरं का. कीर्तन बारीक ऐका. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे, त्याचं नाव साम. देवाच्या पोटी जन्माला आलाय, पण दुर्बुद्धी सुचली. त्या सांबानं त्याच्या मित्रमंडळींनी काय केलं? त्या सांबाला साडी नेसवली, एका साधूच्या दरबारात गेले. म्हणले, सांगा महाराज, ह्याला मुलगा होईल का मुलगी? पोटाला चिंध्या बांधून. साम, आम्हाला सुद्धा काय काय विचारतात बरं का. परवा एक जण पाया पडायला तर जुडीनं पाया पडलं. 5,000 रुपये पुढे ठेवलं, मी खिशा ठेवलं. ते मला, महाराज जय हरी. मी मला रामकृष्ण हरी. ते मला, ही माझी मिसेस आहे. मला छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणचा जोडा, आनंदानं संसार करा.
नाही ना, तुम्हाला 5,000 दिल्यात, हिला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? आता पोरगा आणि पोरगी आम्हाला कळत असलं तर आम्ही रोज दनगाव फिरलो असतो का? मी बी दन करून सांगितलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सारल्या, पोरगा नाही झाले, मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा नाही तर मुलगी, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? काय मुला मुलीत भेदभाव करायचा आहे? मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. सासर आणि माहेर दोन्ही कुळाचा उद्धार करते. स्त्री शक्ती काय सामान्य का? म्हणून एक वाक्य आहे का, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. स्त्री शक्ती सामान्य समजू नका. शिष्टी मला लाईट आल्या, थोडं लक्ष द्या, माझी लाईटवर जोड, ती लय आवाज देते, जरा डिस्टर्ब होतंय ती. फक्त आपण चालू ठेवू, फक्त आल्यावर चेंज करा. विडाल मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही बरं का. तुम्ही बघा, करा विचार. घरात पाहुणा आल्या, चहाला जर दूध नसलं, मुलाला दूध आणायला बा, 5 रुपयाचा ठोकळा, पोरगी मुठी दाबते, फुलपत्र झाकून नीती मागच्या दरवाजा जाते, दूध आणती, चहा पाजून पाहुणा रिटर्न. आयला टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी. पोराला बरं दूध आणायला, ती तांब्या ठोकला टाकतं, तांब्या पाहुण्या पुला हाडे, तो दूध आणायला निघाला. अरे तो काय बेंजतला खुळखुळा वाजवतो का काय? नुसता बोबाटाच कसा करतो? हे असली दसकट आहेत पोर. शाळा भरली, बापाने विचारलं, ताई तुला किती वह्या लागतात? पप्पा 5. पैसे कमी असेल तर 4 वह्याच. पोराला विचारलं, तुला किती? मला आणा एक 26-27 लागतात ना वह्या. तुला काय शाळा पेटवायची का काय? 27 वह्याचं काय करतो रे तू? पुढून तर काहीच लेत नाही, मागूनच लेतो. ह्याचे नाव का? तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा आहे? तेव्हा मागून सुरू होतो. ह्या असली पोर येत, इज्जत नाहीत राखीत. मुलगी इज्जत राखते, पण आपल्याला मुलीची किंमत नाही. विठ्ठल देवाचा मुलगा, त्याचं नाव साम, पुरुष असून स्त्रीचा वेश धारण केला, पोटाला चिंध्या मानल्या, खऱ्या साधूचा छळ केला. सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी? साधूला राग आला, म्हणले मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही. जा म्हणले, ह्याला लोखंडाचं मुसळ होईल. आणि नुसतं मुसळ होणार नाही तर यादव कुळाचा नाश होईल. साधूचा शब्द देवाला खोटा करता येत नाही. तिथं देवा असू, देवाचा पोरगा असू, नाही तर दोन्ही संघच असू. आणि ओरिजिनलच मुसळच झालं बरं का. आणि त्याच मुसळानं यादव कुळाचा नाश केला. कथाभाग मोठा आहे, मला पुढचं महत्वाचं सांगायचं. आता मूळ मुद्द्यावर या. साम त्याचा बाप कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. अरे देव तुझा बाप आहे म्हणल्यावर नीट राह ना, तू काही येड्यावानी करू. तू भाषा कळती का? बघा, बाप शुद्ध आहे पण पोरगा अशुद्ध आहे. मग कुठं जोडायचं? शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल प्रल्हादाचा बाप वाईट आहे, मुलगा चांगला आहे. हिथं देव वडील आहेत पण वाईट विचाराची संतती पोटी जन्माला आली. कृष्णाच्या पोटी साम जन्माला आला. मग महाराज तुम्ही कस काय म्हणता शुद्ध बीजा पोटी? विडल शेवटच्या टोकाला जाऊन उत्तर सांगतो. बाप पवित्र, मुलगा चांगला असा या शब्दाचा आणि या चरणाचा अर्थ घ्यायचा नाही. शुद्ध बीजापोटी या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध संस्कारानं प्रेरित झालेली संतती. विचाराचं बीज शुद्ध पाहिजे, नाही तर कित्येक पेताडांची मुलं सुद्धा हरिभक्त आहेत. भाषा कळती का? बघा, असं काय नसतं. हे कळण्यासाठी विचाराचं बीज ज्याच्या जीवनामध्ये आहे, संत संगतीचं बीज ज्याच्या जीवनामध्ये आहे, तर त्याचं कोड सुटतंय. मग म्हणावं लागतं की शुद्ध विचारानं संस्कारित झालेली संतती शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. ठीक आहे महाराज, पण त्या शुद्ध बीजाच्या पोटी रसाळ आणि गोमठी फळ आहेत. हे कशावरून ओळखायचं? दुसऱ्या चरणात मोखी अमृताची वाणी, 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 मोखी अमृताची
आहे आणि फळं त्याला चांगली आली हे कशावरून ओळखायचं, हे दुसऱ्या चरणात उत्तर आहे. फळं गुमटी आहेत, रसाळ आहेत, कशावरून ओळखायचं? मुखी अमृताची वाणी, त्या फळाला आलेलं हे लक्षण आहे. अमृतासारखे वाणी, हे संतांचंच वर्णन आहे बरं का. देह देवाचे कारणी, त्यांच्या मुखामध्ये अखंड अमृतासारखी वाणी झरत असते. आली मुखा वाटे अमृत वचने, अमृताचं. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, मुखी अमृताची वाणी. अरे कालचा पेपर आज कोणी वाचत नाही, 5वीचं पुस्तक 6वीला जमत नाही, आणि एकदा वाचलेल्या कादंबरीला माणूस परत चुकून सुद्धा हात लावत नाही. 700 वर्ष झाले घराघरात ज्ञानेश्वरी, मनामनात ज्ञानोबर आहे. मुखी अमृताची, ही अमृताची वाणी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, नाही वाचता आलं तर बोट फिरवा. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीनं बोट फिरवलं, आयुष्यात ज्ञानोबर आहे, त्याचं बोट कधी सोडणार नाही माय बाप. मुखी अमृताची वाणी, ती अमृताची वाणी. आपल्या जीवनाचं जर अमृत करायचं असेल तर ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन आपल्या जीवनात हो. विठ्ठल ज्ञानेश्वरी, मुखी अमृताची वाणी. गाथा मुखी अमृताची, सहज बोले तुका तरी सहज बोले वाणी. त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, हे अमृताची वाणी. आणि आपली वाणी, अरारारारा, आपल्या वाणीनं घातच होणार, स्फोटच. मिटणार कधीच नाही, फक्त पेटणार. आपली वाणी म्हणजे 3rd क्लास वाणी. चांगल्याला कधी चांगल्या आपली वाणी म्हणूच शकत नाही. एखादा गावात माळकरी झाला ना, आपली वाणी गप मारणार नाही. पाराव बसलेले, चौकातले टपरिवले, पुला खालचे नमुने, लगेच त्याची वाणी सुरूच झाली. आता काय गंधन बुकान हरिपाटन गाथान ज्ञानेश्वरीन लागला देव देव करायला. तेव्हा म्हणतो नसते गाते तर बरं झालं असतं. पहिलं मी पेत होतो, मला कोणी बोलत नव्हतं, कारण बोललं की हानीत होतो. आता पेता यायना आणि हानता यायना. ही वाणी भयानक आहे बरं का, सगळ्यात भयानक वाणी. कुणालाच माणसं नीट बोलत नाहीत. किती समाजासाठी तुम्ही करा, निमा समाज तुमच्या विरोधातच असतो. लोकांची वाणी मायबापी अनंत वाचाळ बरळती, बरळ. ही वाणीद्वारे बोलायचं असेल तर चांगलं बोला, नाही तर बोलूच नका. विडल. आता या परिवारानं, देशमुख परिवारानं, सतीश भाऊ असतील, त्यांच्या बंधूंनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन, कशामुळं केला असन बुवा. अरे करू नको पण जळू नको ना. तू तर हाय तोपर्यंत बी आई बापाला त्रासच दिला, गेल्यानंतर बी ते तुला शापच देणार आहेत. पण जे आई वडिलांचं पुण्यस्मरण करते त्यांना तरी नावं ठेवू नका. ही आपली वाणी. विठ्ठल. खऱ्या अर्थानं हा परिवार भाग्यवान म्हणावं लागेल. एवढा सुंदर कार्यक्रम ह्यांनी आयोजित केला, नाही तर कशाचे कीर्तन प्रवचन हे लय अवघड झाले. पैसा झाला जास्त, धर्मात चाललाय बुडत. रोज बघतोय टीव्ही पेपरला काय चालय. मेले काय काय बाप पोरं बघाय सुद्धा आले नाहीत त्यांना वृद्धाश्रमात. त्यांचे 10वे 13वे गावाने केले तर शेजाऱ्यांनी, अशा कित्येक घटना आहे. त्या पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओक्ता दिला, कावळ्या सकट कॉन्ट्रॅक्ट. काका म्हणले 10,000 लागते, हे मला 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कुणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. हाय का तमाशा, माझे बाप तुमचा जाणार आणि चंपी वार करायचे करता का? ही शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल. एक वाक्य सांगतो, बापानी मुलाला जरूर शिकवावं, जरूर लायक बनवा, पण इतकं लायक बनू नका की तो बापाला लायक समजणार नाही. हे फार महत्वाचं वाक्य. तुम्ही वृद्धाश्रमात कधी गेले? मुखे अमृताची वाणी. चांगलं बोलावं माणसानं, बोलू नका, इकडे लक्ष. आयुष्यामध्ये माणसं जिंकता येतात ते सुद्धा जिभेमुळं, आणि माणसं तुटतात ती सुद्धा जिभेमुळं. एक दिवशी 32 दातांनी जिभेला दम टाकला. हम 32 तुम अकेले माय, आम्ही 32 तू एकटे नीट राहायची. जीभ म्हणली शायनिंग करू नका, तुम 32 हम अकेले माय, लेकिन एक बार तिडी चलू तो 32 भी गिर जाय. नाटक करता काय राहता आताडा हो. तुम्ही 32 आहे, मी एकटी. पण मी जर एखाद्याला वाईट बोलले, शिवी दिली तर लोक काय म्हणतात, तुझा दातच पाडीन. माझी बोलती जीवन पडत्यात काय. तेव्हापासून दात म्हणलं कुणाचं बी तुकडं करा, पण जिबीला सांभाळा. विठ्ठल. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. तलवारीनं झालेली जखम मलमानं बुजू शकते, भरून निघते, पण शब्दानं झालेली जखम नाही. 30-30 वर्षाचे शब्द काय कायच्या ध्यानात आहेत. बघा तुम्ही, काय काय भावाची खुन्नस आहे, पण तो मला बोलला होता ना,
बघतोच हे गावातली भांडणं फिरणं किरकोळ कशावर नाहीत. शब्द पती पत्नीचे घटस्फोट कशामुळे आहेत? शब्द. म्हणून तुकोबारा म्हणले आम्हा घरी धन शब्दाचीच. शब्द सांभाळा, वाणी सांभाळा. विडाल अमृताची वाणी याचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ त्यांच्या मुखातून आलेले ग्रंथ म्हणजे अमृताची वाणी, आणि दुसरा अर्थ माझी मज झाली अनवरवाचा. माझी मज झाली अनवरवाचा. माझी मज झाली अनवरवाचा. माझी मज झाली अनवरवाचा. छंदया नामाचा, छंदया नामाचा घेतला से. माझी मज झाली अनवरवाचा. माझी मज झाली अनवरवाचा. छंदया नामाचा, छंदया नामाचा घेतला ते. माझी मज झाली अनवरवाचा. माझी मज झाली अनवरवाचा. अनावर वाचा. कंट्रोलच्या बाहेर विषय गेला. अखंड भगवंताचं भजन. आणि तुकोबऱ्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी होती, अखंड भजन होतं. म्हणून तुकोबऱ्यांच्या वडिलांचं श्राद्ध सुद्धा देवानं परिपूर्ण केलंय. ह्या श्राद्धावनं विषय निघाला. तुकोबऱ्यांचे वडील निष्ठावंत वारकरी तुकोबऱ्या भजन करत करत भंडारा डोंगराव गेले. मुखी अमृताची वाणी किंवा गोविंद गोविंद मनाला लागली. या छंद रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवते रंगाला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. डायरेक्ट भंडारा डोंगर गाठला. दारात मंडप, पाहुणे यायला सुरुवात झाले आणि तुकोबऱ्या भंडारा डोंगराव गेले. वडिलांचं पुण्यस्मरण कसं पार पाडायचं सांगा बरं. मालकच गायब झाले. देवानं विठेवनं उडी टाकली, तुकोबऱ्यांचं रूप धारण केलं. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही बरं का. हा, आणि बिनपगारी फुल अधिकार. पैसे देऊन माणसं काम करत नाहीत. आता एक जणाला एका शेठजीकडे 40,000 रुपये महिना ठरला. शेठजीने सांगितलं पोराला काम नीट करायला. हे मला नीटच करतो काम, फक्त माझ्या 2 अटी मान्य करावं लागतं. पहिली अट मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं, दिलं. आणि दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. इतका चोपला पाहिजे तुला. उठलं की गिळीतून गिळलं की मोरास तो काम काय सपनात करणार आहे का? म्हणजे नुसता लबाडतच धंदा येणार राहू. पैसे देऊन माणसं काम करणार. देवभक्ताच्या घरी फुकट काम करतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. कुठं काम केलंय? कामडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कामडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कामडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कामडीने जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे भक्ती भावे निरावत त्यांचे पाय. अनन्य भक्ती भावे निरावत त्यांचे पाय. भावे निरावत त्यांचे पाय. स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. भारती स्वामी एकनाथा. भारती स्वामी एकनाथा. देव पाणी भरत नाथ महाराजांच्या घरी. अजूनही तुकोबरा भंडारा डोंगराव वडिलांचं पुण्यस्मरण. देवानं तुकोबरांचं रूप धारण केलं आणि देहूमध्ये येऊन आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा अखंड पद्धतीनं पार पाडला. का घडलं? मुखी अमृताची वाणी, अखंड भगवंताचं चिंतन. अरे नामाचा चिंतने आणि 12 वाटा पळती वेगळे. म्हणून ही श्राद्धाची परंपरा फार पुरातन आहे बरं. तुकोबाऱ्या स्वतः म्हणजे तुका फेडीत आहे ऋण आणि जगा सांगे अवलोकन. का श्राद्ध करायचं एक वाक्य आहे का? वंशात जर चांगली मुलं जन्माला आली ना, स्वर्गातले पूर्वज खुश होतात. दुराचारी मुलं जन्माला आली, करा करा दातच खातात. आहा कटा त्यांचे करे ते पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. ती सुद्धा विचार करतात आमचं तर बीज शुद्ध होतं, पण ही जात कसं काय जन्माला आली? वा ही संस्काराने बिघडली ना, संगतीनं त्या सांबासारखा खेळ झाला. बोलू नका हो, मागचे आलेले शांत राहा. कुविचारी मुलं जन्माला आले तर ह्या घडतंय. पितृ दोष त्या कुटुंबाला लागत असतो. मग नारायण नागबलीन तर मग शरण, मग येड्यावरी पैसा आहे पण समाधान नाही. व्हाय 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 का? पित्रांचा दोष. आणि पित्रांचा जर आशीर्वाद भेटला
रिझल्टच पितरांच्या आशीर्वादाने काय फायदा आहे त्याचं प्रमाण आहे का? तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते, तू का म्हणे आशीर्वाद देते, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते, स्वर्गीचे पूर्वज, पाहत ते वाट स्वर्गीचे पूर्वज. हो, हे प्रमाण म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं सार बर का, एवढं लक्षात ठेवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावी कुळा. आजचा 16 वैकुंठवासी सर सुद्धा स्वर्गातून या परिवाराला आशीर्वाद दिल्या. शुभास माझी कुस पवित्र झाली आणि शिभाग्यवान विचाराची मुलं माझ्या पोटी जन्माला आले. शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ गोमटी. ज्यांनी माझ्या पश्चात एवढा सुंदर कार्यक्रम अन्नदानाचा, ज्ञानदानाचा, भक्तीचा सोहळा घडवून आणला, या एका कीर्तनाच्या माध्यमातून हजारो भगवंताचं चिंतन या सर्व समाजाला घडवून आणलं. स्वर्गातले पूर्वज आशीर्वाद देणार, त्यांच्या आशीर्वादाची ताकद. कल्याण इच्छिती व्हावी कुळा, कुळाचं कल्याण होतं म्हणताना अगोदरच झाले ते इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, आणखी होणार. हा, पूर्वजांच्या आशीर्वादामध्ये ते सामर्थ्य आहे मायबाप. आणि म्हणून आपल्याही जीवनामध्ये अशी ही आई वडिलांची सेवा घडावी जशी या परिवारानं केलेली आहे. आणि कुणाचं पुण्यस्मरण होतं तर ज्याच्या मुखामध्ये अमृतासारखी वाणी असते. मुखी अमृताची वाणी. हे झालं वाणीचं. देहाचं काय? त्यांच्या देह देवाचे कारणी. त्यांचा देह देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी असतो. सत्पुरुषाचं वर्णन आहे बरं का. सरांचं हे जीवन संपूर्ण जीवनभर स्वतःच्या जीवाची काळजी न करता समाज सेवा, विद्यार्थी घडवण्याचं काम, आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठीच त्यांचं देह देवाचे कारणी. कोणत्याही माध्यमातून असू द्या, समाजकारण करू द्या, राजकारण करू द्या, पण त्याच्यातून समाजसेवा जर घडली तर म्हणायचं देह देवाचे. आर्मीतले जवान सीमेवर उभा आहेत, कशाचं प्रतीक आहे? देह देवाचे. देशासाठी देह अर्पण करण्याची ताकद. एकदा आर्मीतल्या जवानांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. हो, ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो, रात्रंडे डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करते. त्यांच्या जीवावर इकडे सप्ते यात्रा कीर्तन महोत्सव करतोय. आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग, कुटुंब गाव सोडून परदेश परराज्यामध्ये जाऊन भारत देशाची सीमा सुरक्षित राखणं. देह देवाचे. त्यांनी आपला देह, छातीवर जरी गोळी लागली त्यांना घरदार आटत नाही. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर तो भारत माते की, कारण त्यांनी त्यांचा देह देशासाठी अर्पण केला आहे. विडल परमार्थामध्ये 3 गोष्टी महत्वाच्यात. नीट आहे का? काया, वाचा, मन. मुखानं भगवंताचं भजन करणं हे झालं वाचेचं तप. देह देवासाठी अर्पण करा झालं हे झालं कायिक तप. पण महाराज हे सगळं करण्यासाठी मानसिक जो विषय आहे, अंतकरण त्यांचं कसं आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सर्वांगी निर्मळ, 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 सर्वांगी निर्मळ. चित्त जैसे, चित्त जैसे, चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे, चित्त जैसे, चित्त जैसे गंगाजळ. मुक्ती अमृताची वाणी, मुक्ती अमृताची वाणी.
जैसे चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी कायिक तप देह देवाचे कारणी कायिक तप अमृताची वाणी वाचिक तप आणि तिसऱ्या चरणामध्ये तिसरे तप सांगितले सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ सर्वांग आतूनही निर्मळ आहे ते बाहेरूनही निर्मळ आहे समाजात आपण पाहतो काय काय माणसं बाहेरून लयच कडक असते तो पण आतून कायम गेम त्यांच्या डोक्यात फक्त फोडाफोडी लावालावी राजकारण म्हणजे बाहेरून मस्त कडक आहे तो पण आतून हां मग ते सर्वांग म्हणता येत ना ते बाह्यरंग निर्मळ झाला अंतरंग नाही काय काय अंतरंगातून संतांचं तसं नाही सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ गंगेच्या पाण्यासारखं त्यांचं चित्त आणि चित्तच निर्मळ असावं सध्या चित्ताला बी कोणता रोग झाला काय कळाने एक नवीन रोग आलाय बघा जळका रोग इकडं आलाय का हा सगळीकडंच आहे त्याची लक्षणं सांग का पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे हां शेजाऱ्याने गाडी घेतल्यावर खपत नाही आपल्याला ते पेड द्यायला आला तरी गप मरणार नाही हां हप्त्यावर घेतली असं अरे त्याने एक ना का तुला काय करायचंय गप पेडा खा कॉंग्रॅच्युलेशन म्हण नाही तुला इंग्लिशात अभिनंदन म्हण वा वा म्हण पण येडेवानी करू नको ना तू बाबू शेजाऱ्याने बंगला बांधला ना दुका जळाजळी सुरूच कसं काय बा एवढं ह्याचं आपलं कसं काय नाही झालं अरे एक वाक्य सांगतो आपल्याला बांधणं होत नाही ना त्याच्याच बंगल्यात जायचं त्यालाच गोड बोलायचं त्याच्याच इशीची हवा खायची त्याचाच चहा प्यायचा आणि त्याला गोड बोलून महागारी यायचं पण जळून काय होणार आहे शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्धी असावी लागते निर्बुद्ध मूर्ख माणसाला ते सुद्धा फायदा घेता येत नाही त्याला गोड बोलून राहायचं नाही बोलत आपण तर त्याच्या बंगल्याची सावली जिकडं पडते तिकडं बाश टाकायची निवांत झोपायचं पण जळून काय होणार आहे जळाजळी करू नका आपली माणसं मोठी हे लहान मुलं शांत बसा बसा खाली हे बारकालीले नमुने चित्र असते मला खरं शिक्षकांचं कौतुक वाटतं ही कशी संभळत असते बुवा ही 12 घरची 12 लय नमुने असतात या कीर्तनात कालाव करायचं मला बोलू नको ते मला तुम्हीच बोलू नका म्हणलं मला बोलायला गावाने बोलले मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत ते मला किती सोपं आहे बिडी आता बिडी वाढल्यावर ह्याचा बाप रोज वडत आणि ती बघत आहे ना शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गो मोठी हे असलं झालेले अवघड आहे पोर मला खरंच गुरुजी म्हणजे लय मोठा विषय हो ही चिखलाचे गोळे ह्याला आकार द्यायचं सोपं नाही मायबाप आणि स्वतः परिपूर्ण असून सुद्धा अपूर्ण मुलांमध्ये अपूर्ण असल्यासारखं दाखवावं लागतं मला सांगा शाळेत गेल्या गुरुजींना 1 2 3 शिकवावं लागतं क ख ग त्यांना शिक्षणाची गरज आहे का स्वतः सगळे परिपूर्ण आहेत पण टोकाचं ज्ञान प्राप्त करून सुद्धा परत पहिल्यापासून सुरू करायचं हे काय सुपी मेंटॅलिटी नाही हे बोलायचं म्हणजे शहाणा असून येड्यासारखं राहायचं ह्या बारकाल्यांमध्ये हे बोलायच्या गोष्टीत का ही शिक्षकच करू शकतात मी सांगत ना तो अर्भकाचे साठी पण ते हाती धरले पाठी त्यांना काय ज्ञानाची गरज आहे ते PhD झालेले असतात पार पण ह्या जाती शिकाव्यात ही ढ असलेली ज्ञानापर्यंत यावेत यासाठी स्वतः अपूर्ण असल्यासारखं राहतात त्या मुलांमध्येच 1 रे 1चा 2 ABCD शिकवतात शिक्षकांचं हे विशेष आहे मायबाप पोरं बी अशी आदरच राहिला नाही आता जुन्या काळात शिक्षक बी असे चोपायचे आणि घरून ऑर्डर यायची निवार कुटा पोराला आता तसं नाही ना आता हात लावायचं काम नाही आता काय इंग्लिश मिडियम कोटन टायन डबान दप्तरन त्याला हाणायची गरजच नाही ती वजनेच वाकून गेले त्याला हाणायची गरजच राहिलेली नाही पूर्वी हाणून ऐकत नव्हती आता त्या पोरांना वजच इतकं आहे वॉटर बॅगन डबान त्याला कायला हाणायचंय तेव्हा मनानेच वाकून गेले ते सगळं अवघड झालं शिक्षण बाजारच झाला व सगळ्याचा शिक्षणाचा बी आरोग्य खात्याचा बी राजकारणाचा बी आणि संप्रदायाचा सुद्धा विढाल काय इथून पुढच्या जगात होईन ही कलीचा महिमा फार अवघड आहे माय बाबा ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजलेजन पापा देते अनुमोदन करीती हे काय खऱ्याला किंमत राहिली त्या जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले 1 तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं
हे असलं झाले. सांगोल्याचा बाजार भरला. सांगोल्याच्या बाजारात एक जण माश्या मारायच्या पावडर रिकाम 2 रुपयाला पुढे माश्या म्हणतात 2ला पुढे. लोक म्हणजे 2लाच माश्या मारतात. मरणाच्या पुढे खापल्या. एक जण घरी याला बायकोला पुडी सोड माश्या मारायची पावडर आणली. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती. कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लाबाड्या चालू आहेत ना राव. गरिबांनी काय जागाव का माराव. काय झाले मोठी मोठी होत चालली गरीब गरीब होत चालली. त्याच्यामुळे ताळमेळच राहिला नाही देशात. विठ्ठल शिक्षण पवित्र खात आहे. त्याच्या ह्या मुलांच्या वरून विषय आपला निघाला. ही आतला जी रोग आहे का माय बाप हा जळाजळीचा रोग. ही चित्त निर्मळ नसल्याचा रोग आहे. माय चित्त निर्मळ असावं. देवाकडे जाण्याची गरज नाही. देव तुमच्याकडे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ योनी गोपाळ राहे ते जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का. आपल्या माणसावर प्रेम करा. जळून काहीच होणार नाही. आयुष्यात झालं तर काय पळून होईन धावून होईन. जळून काय होणार नाही. विठ्ठल अहो चित्त जाग्यावर असं परमार्थ करताना सुद्धा जवळे नाही चित्तन काय मांडले शिप्रेत. अहो देवपूजा करताना काय कांचं चित्त जाग्यावर नसते. एकदम देव चुलीत होता. कुत्रा आला त्याने देवच फेकून हाणला. तुझं बहाणं गेलं का हे असलं आपलं चित्त झालंय. मरणाचा राडा झालाय चित्तात. आणि देव कसा येईना आपल्या चित्तात. पहिलं तर गबाळ मोकळं करावं लागेल ना. काम क्रोध केले घररीते आणि मग तुका म्हणे देह भरीला आधी पहिलं तर मोकळं करावं लागेल ना देवाला चित्तात साठवायला. मग चित्त गंगेसारखं पवित्र सर्वांग निर्मळ. चित्त जैस हा 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 जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन. गंगेचं पाणी जसं वाहते तसं साधूचं अंतःकरण असं सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगा जळ. गंगेच्या पाण्यासारखं पवित्र चित्त हे साधूचं अंतःकरण आहे. कायिक वाचिक मानसिक 3 तप या 2 चरणामध्ये सांगितलेले आहेत. का सांगितलं तर हे तप असं चित्त आपलंही व्हावं यासाठी ही साधना आहे. विडवल कुणाचं चित्त गंगेसारखं. अहो दुर्योधनाला एकही चांगला दिसला नाही आणि धर्मराजाला एकही वाईट दिसला ना. का चष्मा कोणत्या क्वालिटीचा ह्याच्यावर फार मोठी गोष्ट आहे बरं. तुमचं अंतःकरण काय विचार करते तसं चित्त हे निर्मळ असावं. मुखामध्ये अमृताचे असं निर्मळ चित्त असणाऱ्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये एक साधू होऊन गेले. ज्या गावावरून आम्ही आलो त्या गावचं नाव कर्जत. कर्जतचं ग्रामदैवत संत गोदड महाराज ज्यांची उद्या रथयात्रा आहे. महाराष्ट्रातून लाखो वारकरी कर्जतला येतात. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आणि सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ या तोलावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. विठ्ठल राजघराण्यामध्ये जन्म झालेला आहे.
पण राजघराण्यात आलेला राजकुमार जर गुरुवर निष्ठा ठेवून गुरूंच्या संगतीत आला तर त्या अध्यात्म क्षेत्रातले गोदड महाराज होत असतात. ही गुरुनिष्ठा जीवनामध्ये परिवर्तन घडत असते. भविष्याचं ज्ञान देणारे मग संवत्सरे निर्माण होत असते. अनेक वाक्य सांगतो, अशा साधूला दिलेला शब्द खरा करण्यासाठी पंढरीचा पांडुरंग कर्जतला येतो, म्हणून कर्जतला धाकटी पंढरी म्हणतात. ही साधूची ताकद आहे मायबाप. आणि स्वतःचं जीवन परिपूर्ण झाले, पण सर्वसामान्य जगाला सुद्धा आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून अनेक ग्रंथ त्यांनी निर्माण केले. ज्ञाननिष्ठ ग्रंथ निर्माण करून समाज योग्य मार्गावर आणला. हे साधूचं कर्तव्य आहे. विडवल अखंड गुरुनिष्ठा, भगवंताचे नाम साधना आणि जीवनामध्ये वैराग्य, या टोकावर या तोलावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. असे गोदड महाराज कधी आले कर्जतला नक्की या दर्शन घेण्यासाठी. फार मोठे साधू होऊन गेले. राजघराण्यातले साधू शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा वंश एकच भोसले घराण्यातच जन्म आहे बरं का. संत मीराबाईच्या एकादिराच्या वंशात शिवाजी महाराज झाले आणि एकादिराच्या वंशात सद्गुरू गोदड महाराज झाले. त्यांची उद्या रथयात्रा आहे कर्जतमध्ये. पंढरपूरचा पांडुरंग कर्जतला येतो आणि हा देव भक्ताचा संगम पाहण्यासाठी लाखो वारकरी कर्जतला येतात. देव आणि भक्त तुझ्या नाही विचार, देव आणि भक्ताच्या भेटीतला काय आनंद आहे, शब्दातीत, शब्दाच्या पलीकडचा आनंद आहे. विडल सर्वसामान्य व्यक्ती या टोकावर का जात असतो तर हे गुण त्याला मायबाप जीवनामध्ये उच्च बनवत असतात. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. मला वाटतं हे तीनही गुण सरांच्या जीवनामध्ये होते. मुखात अमृतासारखी गोड वाणी होती. अखंड देह समाजासाठी झिजवला आणि चित्त निर्मळ. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा याप्रमाणे. कोणी चांगलं म्हणा कोणी वाईट म्हणा, सरांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आपलं त्यांच्याही जीवनात काय कमी अडचणी आल्या का? चढ उताराशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाहीत आणि सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी शहाण्या माणसाने अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही. 100% समाज कोणालाच मानू शकत नाही. 100% काय अपेक्षा धरायची? 52% सरकार येते आणि 100 मानव अशी शहाण्याने कायला अपेक्षा धरायची? आम्हाला सुद्धा लोक नीट बोलत नाहीत. मी परवा सकाळी कीर्तना नाही गेलो, मला चौकात भेटला जेहारी म्हणलं, जेहारी ते मला माऊली कुठे आज खेळ. आम्ही का जुगार खेळतोय का मटका लावलाय का काय? बस सहजच बोलतात खेळ. मला आमचा हाय खेळ, पण तुला जर वेळ असेल तर मग वारकऱ्यांचा खेळ तुला दाखवतो. ते मला आमच्याच प्रपंचाची झाली बेळ आणि तुमचा कवा बघा वारकऱ्याचा खेळ, मग गप मर ना. एक मला तुमचं कीर्तन पटत ना, ऐकू नको. हे असे समाज आहे मायबाप. हे काय नमुने सोपी नसतात ना मायबाप. एक वाक्य सांगतो, रोडला गतिरोधक माणसाला विरोधक पाहिजे. निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते. हे जिवंत माणसाची निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजाच आता शिका आपण रेंजमध्ये आलोय, कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. आणि नावं ठेवणारी टीका करणारी ही सुद्धा माणसं आयुष्यात पाहिजे. याचं कारण सांगतो, आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जयकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. ही काय सोपी सेवा आहे का त्यांची? त्याच्यामुळे तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. त्यांचा लोट घ्यायचा नाही, आपला आनंद आपण घ्यायचा. फक्त आपण आपल्याकडून त्यांना त्रास नको. त्यांनी किती आपल्याला देऊन द्या, एक दिवशी निर्मळ होणार ते सुद्धा. तुका म्हणे खरं आणि करू शनीची निर्मळ खटनट यावे शुद्ध होणे जावे. कसलाही येऊ द्या संताच्या संगीत आल्या तो निर्मळ होतो. कुठपर्यंत त्रास देतील? येऊन अंगावरी थुंकला मग शेवटी हात जोडले. प्रसाद देऊनी मुक्त केला. सांगण्याचा उद्देश आपल्या अंतकरणाची अवस्था ढळू द्यायची नाही. ज्ञानोबरांच्या वेळ जो निंदे ते नेगे, स्तुती नसल्यागे, आकाशानं लगे लेप उजायचा. आकाशाला जसा लेप लावता येत नाही तसा आनंद झाल्यावर हुरळून जात नाही, दुःखात बी खचत नाही. असं का घडतं? तर सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. महाराज आमचंही चित्त गंगेसारखं पवित्र करायचंय. आम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी भजन करावं लागेल. म्हणून एकदा हातानं टाळी मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करूया. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबार कुमाई, विठोबार 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 कुमाई,
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठो विठोबा रखुमाई 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 पुंडलिका हरी विठ्ठल श्रीनामदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ढोबा 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे हे साधुत्वाचे लक्षणं हे संतत्वाचे लक्षणं तुकोबाराने आपल्यासमोर मांडलेले आहेत. संत कोणाला म्हणायचं हे गुण ज्याच्या अंतकरणामध्ये आहेत ते संत आहेत. आणि नुसतं त्यांच्याकडे पाहू नका तर आपणही त्या गुणांचं चिंतन आपल्या जीवनामध्ये अवलोकन व्हावं यासाठी हा धर्ममंडप आहे. आणि अशा अमृतासारखी वाणी देह देशासाठी समाजासाठी ज्यांनी जिजवला सरांचं हे पुण्यस्मरण आहे. शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर मुलींवर सुंदर संस्कार घडवले, समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं, भाग्यवान बापाचं हे लक्षण आहे. आणि एक वाक्य सांगा, बाप होणं सोपं आहे, बाप माणूस होणं अवघड आहे. एखाद्या मुलाला जन्म दिला की तो बाप होत असतो, पण बाप माणूस होण्यासाठी त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी लागते. असं सगळ्यांना हवंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व होतं. म्हणून यांच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हणावं लागतं की उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे तुका म्हणे ऐक मरणाची जरे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे का मरणाची जरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची जरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती माईके कीर्ती माईके दुःखाची जनते. कीर्ती माईके कीर्ती माईके दुःखाची जनते. कीर्ती माई जायचंय सगळ्यांना, राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. जन्म मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजूत बरं का. पकवास घेतले का गट्टा फुकट, पिठी घेतली बहाता फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्ट घेतला खिसा फुकट, बिस्लर घेतली टोपण फुकट, आणि जन्म घेतला मृत्यू फुकट. त्याला काय फॉर्म भरायचा काय येणार ते देह जायला अशी काळोबा खाईल. काळ काय सोपा आहे का काय. म्हणून एक वाक्य सांगतो, देह रूपानं जाऊ द्या, विचाराच्या रूपानं दुसऱ्याच्या मनात माणसाला जिवंत राहता आलं पाहिजे. असं माणसाचं जीवन असावं. ज्ञानोबाला देह रूपानं दिसत नाहीत, पण ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ग्रंथाच्या रूपानं, कीर्तीच्या रूपानं आजही आहेत. गेले दिगंबरेश्वर विभूती
राहिल्या त्या कीर्ते जगा माझी, कीर्ती माणसाची असावी. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. शहाणी माणसं स्वतःच्या जीवापेक्षा कीर्तीला जास्त जपत असतात. अशी आदरणीय देशमुख सरांची कीर्ती आहे. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये एवढी मजल त्यांनी मारली, पण आपल्या कीर्तीला आणि आपलं पाऊल कधी चुकीच्या मार्गावर पडून दिलं नाही. विडवल आणि तेच विचार संपन्न म्हणून तेच विचार त्यांनी आपल्या मुलांवर घडवले. असे सात्विक विचाराची मुलं त्यांच्या पोटी घडली. म्हणून आईवडिलांची सेवा करणं हे प्रत्येक तरुणाचं आद्य कर्तव्य आहे. चालतं बोलतं दैवत आईवडील आहे, त्यांची सेवा करा. सरांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर ही विचाराची श्रद्धांजली व्हा. आणि एक वाक्य पुढचं सांगतो, आईवडिलाची सेवा करा. असं अगोदर आम्ही सेवा करायची मग तुम्हाला सांगायचं. महाराज लोकांनी, वारकऱ्यांनी, समाज प्रबोधन करणाऱ्यांनी, नाही तर आम्ही बोंबलत फिरायचं आणि तुम्हाला डोस द्यायचा. लोक बदलाय मोकळे नाहीत. एकदा तसं झालं, एका महाराजाचं प्रवचन चालून महाराज मोठ्याने आरडायचे, मातृदेव भव पितृदेव भव. लोक म्हणले खासा अभ्यास आहे. एक म्हातारा उठलं, चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड तशी ठोका टाकला. महाराजाला जप केल्या. गावातली पोरं म्हणली महाराज जरा डेंजर आहे. महाराजाला हाणलं, धरा म्हाताराला. 2-4 पोरं धरायला लागले. महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? हे माझा बाप आहे. मग बाबा तुम्ही महाराजाला का झप केलो? म्हातारं म्हणतं ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसा चोपला ह्याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. महाराज लोकांवर घेऊन सांगितलं, बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला, चेहरच खुलाळलं तुमचा. आमचंच कसं पटत तुम्हाला? हे आमचं नाही, तुमचंच सांगितलंय, फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय. विठ्ठल सारांश लक्षात घ्या, आई वडिलाची सेवा निस्वार्थ भावनेनं ज्यांनी तुमचं जीवन घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळलं. कधीतरी बापाचं बनेल बघा बरं पोरांनो. तुमच्या बनेला एक छिद्र पडला तर तुम्ही नवीन घेता हाय फाय. बापाच्या बनेला 25 छिद्र. चप्पल तुटलेली, तुमची चप्पल ते वापरतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो काटकसर का करतो? तो तुमचं जीवन घडवण्यासाठी तो स्वतःचं जीवन जाळतो. ह्याचा प्रत्येक मुलाने स्वतः जरा आत्मचिंतन करा आणि आई वडिलाची सेवा करा. सगळीच मुलं वाईट आहेत असं अजिबात नाही. कित्येक मुलं आहेत आई वडील. आणि एक वाक्य सांगा, बापाचं काय जीवन? माझा मुलगा महिन्याला 10 लाख कमवतो, ह्याच्यात बापाचं सुख नाही. माझा मुलगा महिन्याला 10,000 कमवतो पण संध्याकाळचं जेवण आमच्या सोबत करतो, ह्याच्यात बापाचा खरा आनंद आहे. ज्या काळात तुम्हाला चालता येत नव्हतं त्या काळात आई वडिलांनी तुम्हाला आधार दिला आणि म्हातारपणामध्ये तुमच्या आधाराची त्यांना गरज आहे. त्यावेळेस जर तुम्ही आधार काढून टाकला तर तुमच्यासारखे मूर्ख या जगाच्या पाठी दुसरे कोणी असू शकत नाही. आई वडील सांभाळू शकत नाही, तुम्ही गावं तालुके काय सांभाळणार? म्हणून आई वडिलाची सेवा करा हे प्रत्येक आद्य कर्तव्य तरुण पिढीचं. अनेक वाक्य युवा शक्ती आज बहुसंख्येनं आहे म्हणून सांगतो. जीवनामध्ये कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत. आज सरांचं हे जीवन त्यांचं वाचलं तुम्ही, पेपरला सुद्धा लेख आलेला आहे. कष्टमय जीवन मायबाप, अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि शून्यात नवी रेगा वाढणारी माणसं मोठी होत नसतात. स्वतःच रडणारी नाही, लढणारी माणसं असावी लागतात. सर हे लढणाऱ्यापैकी होते मायबाप. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. म्हणून आपल्या बाराखडीची सुरुवातच कपच नाही, क ख ग घ. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्टाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. तुकोबारा सुद्धा म्हणले, पोटापुरते काम अनपरी आगत्य तो काम करावंच लागन. आणि तुमच्या परंपरेनं जे काम तुमच्या हातात आले त्या कामाला देव माना. तेच काम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही. हे सावता महाराजांनी दाखवून दिलं. म्हणून महाराष्ट्रातले कर्मयोगी साधू म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. मातीतला साधू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भक्ती आणि शेती याचा संगम कसा करायचा हे सावता महाराजांनी जगाला दाखवलं. आणि तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव तुमच्याकडे येईल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कर्मयोगी साधू माळ्या सावते असं खुरपू लागे. देवाने त्यांना खुरपू लागावं का? कामाला देव मानलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही इतके करत असलेल्या कामावरची तुमची निष्ठा कमी होईल, उतरती काळा सुरू झाली. काम कोणतंही असू द्या पण त्या कामावर निष्ठा ठेवा, येस तुमच्याकडे पळत येणार. विठ्ठल कर्मे येशू भजावा हे जे गीतेचं तत्वज्ञान आहे ते सावता महाराजांच्या जीवनामध्ये आहे. काम केल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. जे काम आपल्या वाट्याला आले ते निष्ठेने करा. आधी काम करा मग खा. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. गर्व झाला की 100% घसरणार. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका.
चमचे लय वाढले तर बरं का सध्या. हा आणि चमचा बघा तुम्ही, जवळ पातेल्यात माल आहे तवर शांत असतो. माल संपला की खडबड खडबड वाजायला सुरू होतो. मग मालाच्या अपेक्षाने प्रसंगी ते दुसऱ्या पातेला सुद्धा उडी मारण्याची दाट शक्यता आहे. चमच्यांचं सांगतोय. हो, पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. चमचे तोंडावले खास बोलतात, वा वा वा. तुमच्यासारखा माणूस आपल्या गावात नाही राहून हे गावाचा विकास फक्त तोंडावून पुढे गेल्यावर काय खरंय, त्यांनी तर वाटोळी केली. कसा विश्वास ठेवायचा सांगा बरं ह्यांच्यावर. तोंडाव एक, महाग एक. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणजे शाह्या नाही र, स्वराज्य. तेही हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. टाळकरांनी शेवट वाट ठेवा पुढं पुढं, आधी खाली वाटा सगळ्यांना. आता आले तर वाटा पुढं पुढं ठेवा. ह्यांना टाळ वाजवायचा अजून हातात धरून प्रॉब्लेम होतो ना जरा. हे तर ठेवा एका जागेवर. हा, विडाल विडाल विठाल 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 विठाल. छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कोणावर जळू नका. मग सांगितलं ना, जळ का रोग. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकट आल्यावर डगमगू नका ढ, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हात, तरबेज असेल थकू नका थ, यश मिळेल पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा ध, धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त थ द ध न. हे सगळं कराल तर मग शेवट ज्ञान प्राप्त होईल. म्हणून शेवट तो म्हणतात मधली बचंग तावर बी लढणे. सगळे एकदा सांगितले लोड येत असतो. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्यावर चक्कर येत असते. विठ्ठल. पण सुरुवात काय, कष्ट करा. आणि ह्या जुन्या माणसाचं जीवन हे कष्टाला धरून जीवन होतं. आणि आताची तरुण पिढी नुसती आळशी होत चालली. 24 तास त्या मोबाईल मध्ये बोट घालतात. अरे माणसासाठी मोबाईल आहे का मोबाईलसाठी माणूस आहे, ह्याला तरी लिमिट ठेवा राव. त्या ऑस्ट्रेलिया देशामध्ये इको कमी करा, 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी. आणि तसंच पाहिजे काहीतरी नेमो. काय किती मोबाईलचा अतिवापर सुरू झालाय. ह्या मोबाईलचा जर ह्यांचा स्क्रीन टाइम बघितला ना, 14 तास 15 तास एका दिवसाचा. मग 24 तासातले जर 14 तास 15 तास तुम्ही मोबाईल वापरतायत, तुमचं बहाणं गेलंय का? आणि जगात काय चाललंय हेच बघायचं. तुझं बघ ना, तुझं लोकांनी बघावं असं काहीतरी विश्व निर्माण करा. पोरस्वर बोंबलत फिरायचं कमी, जरा कष्ट करा. मनगटात हे धमक जरा जगाला दाखवा. देव देश धर्म आचार विचार उच्च ठेवा तर तुमची लग्न होते. आता लग्नाचं लय अवघड झालंय सध्या. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहेत म्हण. इकडे आहेत का ना माहित नाही. आमच्या भागात उताडा आलाय. 4-4, 5-5 लाख खांत्यात मधल्या मध्येच. पुरीला 1-1.5 लाख देत येतं आणि ही मध्ये 2-3 लाख दाबीत येतं. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे. पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणल्यावर ती नांदली पाहिजे. नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडीव त्या लोक. हरामखोरा 5 लाख घेतलं आणि पोरगी नांदाना कस काय. मला एक सांगा, महिला म्हणते पैसे देऊन आणलेले कुठे नांदत असते का राव? सोपं गणित आहे ना राव. शेवटच्या श्वासापर्यंत पतीच्या खांद्याला खांद्याला साथ द्यायची. कुटुंबातली मन जुळली पाहिजे. हे कुटुंब माझं ह्या अंतकरणात भाव निर्माण झाला पाहिजे तर ते टिकत असतं. 1-1.5 लाख देऊन आलेली महिना 2 महिने राहतील. ह्याचं सोनं घेऊन गुंडाळून जाते पडून. आणि बायको निघून गेले. हो आम्हाला म्हणतो, महाराज दिंडी कधी निघणार आहे हो? मला दिंडीत यायचंय. तिकडंच मर ना खैर्या. चांगला होता तोवर तुला टाळ माळ गंधबुका कळलं नाही. बायको निघून गेल्या म्हणतो का मला माळ घालायची. या असले नमुने वाढल्या. ते पोरांनो क्वालिटी कमवा. शिवाजी महाराजांचे विचार जीवनात ठेवा. जातीपातीचं राजकारण शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि हे शिवाजी महाराजांचं राजकारण समाजकारण संत संगतीला धरून होतं. म्हणून जीवनात चुकीचं पाऊल पडलं नाही. आणि एक वाक्य सांगतो, सरांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली, आपल्या तालुक्याचे आमदार वैकुंठवासी गणपतरावजी देशमुख साहेब. आमदार जगात किती होतील, पण 55 वर्ष आमदार राहणारे महाराष्ट्रातला नव्हे तर जगातला पहिला आमदार म्हणजे आमचे गणपतरावजी देशमुख साहेब. सोपी गोष्ट आहे का? 11 टर्म
आणि ते परत पाहिजे नेऊ तर सदस्य झालं तरी जे हारी घाला नाही माणूस गुंड्या तोडीत 55 वर्ष हे सोप्या गोष्टी नाहीत. पाय जमिनीवर कितीही मोठं व्हा, इष्टीनं प्रवास केला त्या काळात सायकल वगैरे खेड्यापाड्या जाऊन समाजाची मोड बांधण्याचं काम. आणि अशा गणपतराव देशमुख साहेबांचे विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ते. गणपतराव देशमुख साहेब जर प्रभुरामचंद्र असतील तर त्यांच्यासाठी हनुमान आमचे आदरणीय देशमुख सर होते. इतकं निष्ठेनं त्यांच्यासोबत राहून काम केलं म्हणून चेअरमन पदापर्यंत मजल मारली. हे त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती. हुशार माणसं विद्वान माणसं पदाची अपेक्षा न करता काम करत असतात. त्यांना पदाकडे जायची गरज नाही, पद त्यांच्याकडे चालून येत असतात. त्यासाठी आपलं कर्तृत्व त्या लेवलचं पाहिजे. हे शिवाजी महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीनं जपणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संगत महत्त्वाची आहे. आपल्याला जर हे गुण नाही आपल्या अंतकरणामध्ये ठेवता येत, कोणते? अमृतासारखे वाणी, गंगेसारखं अंतकरण निर्मळ, आणि देह देशासाठी देवासाठी धर्मासाठी नाही. मग ज्यांनी अर्पण केलं त्यांच्या संगतीचा कुणी केला? संतांनी. गेलो त्यांच्या संगतीत, होईल काय? शेवटच्या चरणात तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाते, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, हे अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देवाते कारणे आ आ देह देवाच कारणी, कारणी अशा संत बोलू नका 2 मिनटं. अशा संतांचं दर्शन घडलं तर जीवनात काय बदल होतो? शेवटच्या चरणात तुका म्हणे जाती ताप, इथं जाऊन थांबायचं. दर्शने विश्रांती, त्यांच्या दर्शनाने आपल्याला विश्रांती प्राप्त होते आणि त्रिविध ताप निघून जातात. म्हणून संतांची शिव आपल्या जीवनामध्ये घडावी. ठीक आहे महाराज, शुद्ध बीजापोटी, पण शुद्ध बीज हे आजच्या अभंगाचे लक्षण आहेत का? अमृतासारखी वाणी म्हणजे शुद्ध बीज, देह देशासाठी देवासाठी म्हणजे शुद्ध बीज, आणि चित्त गंगेसारखं निर्मळ म्हणजे शुद्ध बीज. आणि अशा शुद्ध बीज विचार संपन्न असणाऱ्या माणसाच्या पोटी फळे रसाळ गोमटी असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्यापुढं मांडलेला आहे.
वैकुंठवासी विलासरावजी देशमुख सर, नाव बी असं योगायोगानं जुळून आले. एक विलासरावजी देशमुख झाले ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण सांस्कृतिक आणि संस्कारक्षम, विरोधी पक्षातला माणूस जरी असला तरी तो म्हणायचा खरं ही जुनी वेगळीच होती हो, आताचं काय नाही बोललेलंच बरं. काय धिंगाणा लागला आणि राडा लागलाय बघतोय आपण. अधिवेशन आहे का कळवण लागली एखाद्या प्राण्याची ती कळाना. सध्या सगळं फार अवघड परिस्थिती. सुसंस्कृत राजकारण ज्याला दर्जा म्हणायचं का, ही जुन्या काळात गेले दिगंबर ईश्वर बी होती. आपली जुनी समाजसेवा घडली त्यांच्याच विचारावर, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची तीनही मुलं सतीशरावजी देशमुख सर असतील, आधी करून हे सर्वच मंडळी, त्यांचे दुसरे बंधू एक शिक्षक आहेत, एक प्रगतशील शेतकरी आहेत. वाशीमध्ये मुंबई मार्केट आशिया खंडातली बाजारपेठेत इंजिनियर म्हणून आमचे सतीश सर काम करत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे त्यांचे मित्रमंडळी विशेष जाळं आहे. आणि या प्रेमातून त्यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान हे तर आज त्यांचं घडलेलं आहे. पण एक विशेष उपक्रम त्यांच्या जीवनामध्ये आज फार सुवर्णयुग आहे. आपल्या परिसरातील जो आजरेकड फर वारकरी संप्रदाय, ज्येष्ठ फडकरी म्हणून ज्या फडाकडे पाहिलं जातं अशा आजरेकड फडातले हे सगळे टाळकरी आहेत. या टाळकऱ्यांना आपल्या टेंबूकर का ह्या जेव्हा आजरेकड लिहिल्यामुळे चिठ्ठी मी सांगितलं लिहून दिलं. या सर्व फडकरी मंडळींना आपण या परिवारानं 20 टाळ दान दिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या परिवारासाठी. ज्या सतीश दादांनी 20 टाळ या वारकरी मंडळींना, आणि ज्या ज्या वेळेस हे टाळकरी हे टाळ घेऊन भजन सुरू करतील त्या वेळेस आमच्या आदरणीय सरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. घुळघुळा टाळ ती वाज, ब्रह्मानंद निर्माण करणारा टाळ किंवा वैष्णवा घरी सर्व काळ आणि सदा झणझणती टाळ, अशा या टाळाच्या माध्यमातून सुद्धा सरांचा जे जयकार अखंड भगवंताचे नाम साधनेचा चालू राहणार आहे. असं हे सुंदर का उपक्रम या परिवाराने केला, म्हणून परिवाराला पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. उपस्थित एवढा हजारो समाज, सरांनी आयुष्यात काय कमवलं तर सरांनी आयुष्यात माणसं कमवली नाही. ही कमवलेली माणसं आज या जमलेल्या समाजावरून लक्षात येत आहे. या परिवाराच्या हातून देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची उत्तम सेवा घडावी अशा ठिकाणी विनंती करतो. तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा अभंग होईल. शेवट गजर केल्याच्या नंतर बसल्या ठिकाणाहून सर्वांनी सरांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करायची आहे. नंतर आलेले पाहुणे मंडळी आपलं श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतील. 5 मिनिटात सगळा कार्यक्रम संपन्न होईल. कुणीही उठू नये ही सगळ्यांना विनंती. फुलं आता टाळकऱ्यांना वाटायला इकडा ना तिकडली मंडळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम.